तर मंडळी, आज आपण केळ्याची आमटी बनवतोय, अगदी फिश करीसारखी. तर कशी बनवतात तर ती मी तुम्हाला दाखवते. मग त्याच्यासाठी ना लागणारं मी हे साहित्य घेतलं आहे. हा कांदा घेतला आहे, तर हा कांदा मी मिक्सरमध्ये घालणार आहे, वाटणासाठी घेतलेला आहे. हे लसूण आणि आलं आहे, ते पण वाटणासाठी घेतलेलं आहे. तर हे खोबरं घेतलं आहे, ओलं खोबरं, ते पण वाटणासाठी घेतलेलं आहे. आणि ही मच्छी कढीचा मसाला घेतलेला आहे, तर तो पण मी वाटणामध्ये टाकते. थोडीशी किंचितभर मी हळद टाकते आणि हिंग टाकते आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी वाटून घेते. तर हा मसाला मी असं वाटून घेतलेला आहे. तर आता मी काय करते, ही जी केळी आहेत ना ती साफ करून घेते. तर ही जी आपली केळी आहेत ना ती अशी आपण ह्याची ही देठं काढून साफ करून घ्यायची. अशी याची सालं काढायची. हे जे सालं आहेत ना ते काढून घ्यायचे. आणि हे असं कापून घ्यायचं. हे असं कापून घ्यायचं आणि ह्याला मिठाच्या पाण्यात टाकायचं. तर मी आता ही सर्व केळी कापून घेते. तर अशा प्रकारे केळी ही कापून मी मिठाच्या पाण्यात टाकून घेतली आहे. तर आता मी ते पाणी काढून घेते. तर ह्या केळ्यांना ना आता हे मीठ लावून घ्यायचं. त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि त्याच्यामध्ये हा मालवणी जो भाजका मसाला असतो, आपण जसं मच्छी फ्राय करायला लावतो तसा तो टाकायचा आणि त्याच्यामध्ये हे आगळ घालायचं थोडंसं. आणि हे आता व्यवस्थित टॉस करून मिक्स करून घ्यायचं. तर आता काय करायचं, हा मी इथे फ्राय पॅन तापत ठेवलेला आहे. तर त्याच्यामध्ये हे तेल घालायचं. हे सूर्यफुलाचं तेल आहे. तर आता काय करायचं, ह्याला जे मसाला लावून झालेला आहे ना, तर आता आपण हा एक एक नुसतंच फ्राय करून घ्यायचा. कारण ह्याला रवा किंवा तांदळाचं पीठ वगैरे काहीच लावायचं नाही, कारण हे आपल्याला आमटीत सोडायचे आहे. तर हे फ्राय करून घ्यायचे. तर हे मी फ्राय करून घेते. तर आता हे जे केळ्याचे काप आहेत ते परतून घ्यायचे, असे उलटून घ्यायचे. आणि 1-2 मिनटं शिजू द्यायचे अजून. तर आता आपले हे केळीचे जे काप आहेत ना ते भाजून झालेले आहेत. तर मी ते काढून घेते. तर आता मी ना ही कढई ठेवली आहे. कढईमध्ये मी तेल टाकलं आहे, साधं सूर्यफुलाचं तेल टाकलं आहे. मग त्याच्यामध्ये हा लसूण टाकायचा. त्याच्यामध्ये ह्या 2 हिरव्या मिरच्या घालायच्या. आता ह्याच्यामध्ये हा कढीपत्ता घालायचा. तर आता आपल्या ह्या मिरच्या लसूण बदामी कलरचं झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये ना हे आपण केलेलं वाटण ओतायचं. हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं. ह्याला 1-2 मिनटं शिजून घ्यायचं. तर ना आता 2 मिनटं
झालेली आहे. तर मी काय करते, जे हे मगाशी केळ्याची कापं जे हे केली ना, तर ते भांडं आहे, तर त्याच्यामध्ये मी 1 वाटी पाणी घालते आणि हा पण मसाला मी आतमध्ये ॲड करते. म्हणजे अजून आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज नाही. आणि त्याच्यामध्ये कसं कोकमचं आगळ पण आहे, म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा आगळ घालण्याची सुद्धा गरज नाही पडणार. तर आता आपल्याला ह्या कढीला चांगला उकाळा आलेला आहे. तर त्याच्यामध्ये ना हे मी मीठ जरासं टाकते, कारण आपण त्या केळ्याच्या कापांना मीठ लावलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकते आणि हे जे फ्राय केलेली ती केळीची कापं आहे ती आता आतमध्ये घालून घेते आणि 1-2 मिनटं शिजायला देते, कारण हे कशी केळ्याची कापं ही भाजलेली आहे, त्याच्यामुळे ते काही शिजायची गरज नाही आहे. फक्त आपला मसालाच हा शिजायला पाहिजे. तो मी शिजून घेतला. तर आता 1-2 मिनटं मी शिजून घेते. तर आता आपली ही केळ्याच्या कापांची कढी तयार झालेली आहे. बघा एकदम कसं फिश कढीसारखीच दिसते, हे बघा. आणि आपली कापं पण ती आहेत. तर आता मी त्याच्यामध्ये ही थोडीशी कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करते. तुम्हाला हवं तर तुम्ही कोकम टाकू शकता, टोमॅटो पण टाकू शकता. तर मी आगळ टाकलेलं आहे. तर आता मी गॅस बंद करून घेते. तर अशा प्रकारे आपली ही केळ्याची कढी तयार झालेली आहे. तर ती अशी छानपैकी ह्या राईसवर घ्यायची आणि खायची. राईस घेतला आहे. तर अशी ही आपली केळ्याच्या कापांची कढी आणि हा स्टीम राईस तयार झाला आहे. तर तो आपण असा हे तुम्ही भाकरीबरोबर पण खाऊ शकता आणि चपातीबरोबर पण हे खाऊ शकता. तर जे आता सध्या आता पाऊस चालू झाला आहे आणि मासेप्रेमी आहेत, त्यांना सध्या माशाचा तुटवडा आहे. मग अशा प्रकारे ही व्हेज कम नॉनव्हेज अशी फिश कढी नक्कीच बनवा. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.